विनर आहे विशाल निकम. नमस्कार मंडळी, सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत. आज आपल्या सोबत आपल्या सगळ्यांचाच लाडका, अर्थात आता सध्या सगळ्यांचा लाडका जो आहे एकच आहे, तो म्हणजे बिग बॉस विनर विशाल निकम. आणि त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन मी करून देईन, कारण बिग बॉसच्या घरात जायला अंगात लागते जिद्द, चिकाटी, संयम, मेहनत, पेशन्स, सगळ्यांना समजून घेण्याची आणि समजण्याची कुवत, आणि त्याचबरोबर झपाटलेलं एक असं ध्येयाने झपाटलेलं आपण लागतो, आणि तर असतो होतो बिग बॉसचा विनर, आणि तो विशाल निकम आज आपल्यासोबत आहे. विशाल, सर्वप्रथम तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच प्रणाली. कारण खूप भारी वाटते तुमच्या बरोबर इंटरॅक्ट होताना. कारण सकाळ बरोबर इंटरॅक्ट होणं म्हणजे यस प्रत्येकाला वाटत असतं, आणि छान. आणि या इंटरॅक्शन मुळेच मी माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचणार आहे. सो थँक्यू सो मच. विशाल, पहिला प्रश्न तर सगळ्यांनीच तुला तोच असेल की तुला आता कसं वाटतंय, पण मला असं विचारावंसं वाटतंय की जेव्हा बिग बॉसची ऑफर तुझ्याकडे आली की तुला या शो मध्ये यायचंय, त्यावेळी पहिला तुझ्या मनात आलेला विचार आणि बिग बॉसची ट्रॉफी तुझ्या हातात आली त्या क्षणी तुझ्या मनात आलेला विचार, या हे दोन विचार कोणते आणि यातला किती फरक आहे, तुला काय वाटतं या क्षणी? मी ते थोडक्यात करूनच दाखवतो कसं झालं. मी असा बसलो होतो आणि फोन आला एनडे मॉल मधून शिवानीचा. मग शिवानी बोलली की हॅलो विशाल, असं आम्ही बिग बॉस मराठी सीझन 3 करतो आणि तुझा विचार करतो. माझी अशा रिॲक्शन काय, अगं म्हटलं मला ते करायचंय. आणि म्हणजे अशा रिॲक्शन होते की आई शपथ, हे माझं स्वप्न होतं, सो मी तयार आहे, सो मला बोलवा तुम्ही इंटरव्ह्यूला, अशी रिॲक्शन होती. आणि यस, त्याच एनर्जीने माझे इंटरव्ह्यूज झाले. त्यांना मी आवडलो. आय थिंक त्यांना वाटलं की यस, याच्यामध्ये आहे तो दम, आणि तो दम किंवा ते खरा माणूस जो मी आहे तो मी दाखवलं. आणि ज्यावेळी ही ट्रॉफी त्या माझ्या हातात आली त्यावेळी ऍक्च्युली पहिलं पाऊल बिग बॉसच्या घरात टाकलं. त्याच वेळी एक नंबरला पाठी लावून मी माझे टार्गेट, माझे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की भावा विशाल निकम, तुला एक नंबरलाच यायचं आणि एक नंबरच परफॉर्मन्स द्यायचा. सो त्या पद्धतीने माझा प्रामाणिक प्रयत्न होता 100 दिवस. आणि माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांच्या प्रेमामुळे त्यांना आय थिंक तो खरा प्रयत्न दिसला, म्हणून त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आणि ही ट्रॉफी माझ्या हातात आली. तर ही ट्रॉफी माझी नाहीये, हे मी जिंकलो नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण विशाल जे मला प्रेम केलं ते जिंकले. सो यस, खूप खुश आहे. आणि अशा पद्धतीने माझ्या 2 प्रतिक्रिया होत्या. विशाल, असं असतं ना की बिग बॉसचं घर म्हणजे एक तर 15 जण, तुम्ही त्यात वाईल्ड कार्ड एंट्रीने 2 जण म्हणजे 17 जण असे एकत्र राहणार, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, आणि ते जुळवून घेणं खूप कठीण असतं. आपल्या फॅमिलीमध्येच आपण किती एकमेकांची जुळवून घेत असतो, भले आपण रक्ताची नाती असलो तरी, हे तर सगळे अननोन असतात आपल्याला. मग अशा वेळेला तुझ्यातले असे कोणते गुण फायद्याचे ठरले जे तुला त्यांच्याबरोबर टॅकल करायला, म्हणजे त्यांच्यावर जुळवून घ्यायला फायद्याचे ठरले, आणि असे कोणते गुण तुझ्यात त्यांच्यामुळे उपजत नवीन निर्माण झाले, असे कोणते गुण आहेत? खर तर मी जिथून आलोय ना, ज्या मातेतून आलोय, माझ्या सांगली जिल्ह्यातील माझं देवीखिंडी गाव, तिथली सगळी साधी माणसं आहेत. मी त्या माणसांमध्ये राहिलोय, जगलोय, मोठा झालोय, लहानाचं मोठं झालोय. माझं 1ली ते 10वीचं शिक्षण माझ्या गावातच झालंय. सो माझ्या फॅमिली वारकरी संप्रदायाचं एक माझ्यावरचे संस्कार, एका शेतकऱ्याच्या मुलाचे संस्कार, गावातलं ते वातावरण, साधेपणा, बी हंबल, आणि कुठल्याही गोष्टीचं किंवा माझ्याकडे खूप हे आहे हे वालं माझ्यात कधीच ऍटिट्यूड आताही नाहीये, मी जिंकलो असलो तरी. सो आय थिंक त्या रूटमुळेच मी घरात सर्व्हाइव्ह करू शकलो. आणि सगळ्यांना ते आय थिंक भावलं असेल. मला खूप चांगली लोक कनेक्ट झाली. मला खूप भारी वाटलं ऍक्च्युली सगळ्यांशी हे कनेक्ट व्हायला, सगळ्यांशी नाती जोडायला. आणि सो माझ्यावरती हा स्वभाव, मला ज्या गोष्टीमुळे मी सगळ्यांशी कनेक्ट झालो. आणि घरच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर 16 जणांकडून खूप काही शिकलोय मी, खूप काही शिकलोय. प्रत्येकाचा गुण सांगायचा झालं तर यस,
मी एकंदरीत सांगेन की जे मी शिकलो की पेशन्स लेवल ठेवायला मी घरच्यांकडून शिकलो. काही असे सदस्य होते की बापरे एवढं झालं तरी त्यावरती रिॲक्ट काय नव्हती, किंवा ठामपणे कसं राहिलं पाहिजे मुद्दे. मी ठाम होतो, पण तृप्तीताईकडून हे शिकलो की बाबा गेम झाला तरी माझा मुद्दा ठामपणे किती शेवटपर्यंत, हा मी जे केलं ते बरोबर, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही होता, हे वाक्य मला घरातील सदस्यांकडून जे शिकणं म्हणेन ते 16 जण, एक 16 वेगळ्या पर्सनॅलिटीज होत्या आणि या 16 जणांकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यातली एक गोष्ट म्हणजे पेशन्स होते, पण ते जास्त प्रमाणात कसे ठेवायचे, किंवा आपला मुद्दा ठामपणे कसा मांडायचा, किंवा हसत खेळत खूप किती बोलायचं, कोणाबरोबर कशाबद्दल बोलायचं, बोलकं कसं व्हायचं, अशा बऱ्याच गोष्टी मी प्रत्येकाकडून शिकलो. आणि मी प्रत्येकाचं नाव घेईन मी, म्हणजे दादू, तृप्तीताई, सुरेखाताई, शिवलीला पाटील, त्यानंतर स्नेहा वाघ, त्यानंतर आविष्कार दादा, त्यानंतर गायत्री, मीरा, मीनल, विकास, आदिश, नीता, या सगळ्यांकडून खूप शिकलो मी. आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की या 16 जणांबरोबर मला 100 दिवस घालवता आले या बिग बॉसच्या घरात आणि खूप काही शिकता आलं. तिथे 2 टीम पडतात आणि तुम्ही 2 टीम मध्ये विभागले जाता आणि मग तुमची जी टशन सुरू होते. पण मला असं म्हणायचंय की तिथे ती टशन होते, ती बाहेर आल्यावर कधी कधी म्हणजे तिथे कदाचित थोडेसे वाद होत असतील, एकमेकांमध्ये टशन होत असेल, पण बाहेर आल्यावर आपल्याला एकमेकांसोबत काम करायचं आहे. मग त्यावेळेला काही जणांबद्दल तुझ्या मनात रागही असेल, जे प्रत्यक्षात तिथे घडलं असेल, पण आता तू कसं टॅकल करणार आहेस बाहेर आल्यावर त्यांच्याशी, जेव्हा फेस टू फेस तुझं इंटरॅक्शन होईल, कामानिमित्ताने म्हण, कधी कुठल्या पार्टी निमित्ताने म्हण, कारण आता जर्नी सुरू झालीये. तेव्हा तुला काय म्हणतंय, तुझ्या डोक्यात नेमकं काय, कसं वागायचं प्रत्येकाशी? खूप भारी वागायचं. मी खरं सांगतो, मी बिग बॉसच्या घरात जे चांगल्या गोष्टी घडल्या त्याच घेऊन आलो. चांगली जी मैत्री घडली, जी चांगली मैत्री बनली, जे बॉन्डिंग बनलं ते घेऊन आले. बाकी जे वाद आहे ते टास्कच्या दरम्यान प्रत्येकाच्या त्या रिॲक्शन होत्या. माणूस म्हणून कोणीच वाईट नव्हतं. 16 जण, आम्ही 17 जण, जे माझ्याबरोबर जे 16 जण होते कोणीच वाईट नव्हतं. फक्त त्या सिच्युएशनला रिॲक्ट होण्याचं जे होतं ते प्रत्येकाचं वे ऑफ एक्सप्रेशन वेगळं होतं. बाकी माणूस म्हणून सगळेच भारी होते. म्हणून बिग बॉस मराठी सीझन नंबर 3 गाजलाय, वाजलाय, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले या सीझनला, कारण सगळेच भारी होते, प्रत्येकाचं एक ठाम मत होतं. सो बाकी बाहेर आल्यानंतर मला आय थिंक काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही लास्टला सगळेजण भेटलो त्यावेळी प्रत्येकाकडून मी जिंकलो होतो याचा अर्थ कोणाच्या मनात किंवा बोलण्यात मला कुठे निगेटिव्हिटी नाही जाणवली. खूप पॉझिटिव्हली सगळ्यांनी मला विश केलं, खूप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी विसरून माझ्याशी सगळे बोलले. सो अशी भारी लोक होती सगळी, आम्ही 16-17 जण होतो, खूप भारी लोक. तो बाहेर काय प्रॉब्लेम येणार नाही. तुला घरातली अत्यंत आवडलेली, म्हणजे विकास आणि तुझी तर मैत्री आम्ही पाहिली आहे, तर तशी एक व्यक्ती जी तुला खूप आवडली, अशा एका व्यक्तीचं नाव आणि थोडंसं कुठेतरी एक जण खटकला, असा एखादा व्यक्ती? एक व्यक्ती मी नाही घेऊ शकत नाव. एका व्यक्तीचं जे आवडता मध्ये मी मिनलला काय म्हणालो की माझा आरसा आहे तो, की आमचे विचार मिळायचे. त्यानंतर येस आमचा बी ग्रुप, तर येस माझी आवडती लोक होतीच. त्यानंतर स्नेहा वाघ, नीता शेट्टी, तृप्तीताई, दादूस, सगळेच म्हणेन मी. गायत्री सुद्धा, गायत्री आणि माझं बॉन्डिंग शेवट खूप चांगलं जमलं. उत्कर्षचं पण आमचं ते रेड लेबलचा जो टास्क झाला त्यानंतर गोष्टी थोड्या वेगळ्या झाल्या. आदिशी चांगलं जमलं. सो सगळे भारी होते. दादूस बरोबर चांगलं जमलं. सो भारी लोक चांगली खूप भेटली. खटके उडाले तर सगळ्यात जास्त मीरा बरोबर आणि सोनाली बरोबर खूप मोठा खटका उडाला. पण ते सगळं सॉर्टेड झालं, सगळ्या भारी गोष्टी झाल्या, कारण आम्ही कम्युनिकेशन व्यवस्थित होत होतं. त्यामुळं ते मी परत तेच म्हणलं की ते त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरात झालेल्या सिच्युएशनमुळे त्या गोष्टी घडल्या. माणूस म्हणून कोणीच वाईट किंवा चुकीचं नव्हतं, किंवा त्यांचा बोलण्याचा उद्देश किंवा माझ्या बोलण्याचा उद्देश असं काही ते भांडण तिथं सोडलं. सो ही 2 नावच म्हणेन मी जे जास्त खटके उरले. जयचंद माझा वाद खूप व्हायचा, आम्ही भांडायचो, पण ते टास्क पुरतच असायचं. टास्क नंतर बाहेर आल्यानंतर आम्ही सॉर्टेड असायचो एकदम लाईक एक स्पोर्ट्स पर्सन. येस म्हणजे भारीच. आणि मी ते म्हणतो सगळं मी सोडलं, वाईटपणा आता कोणाचाच नाही. आता खऱ्या अर्थानं तू म्हणतोयस प्रत्येक वेळेला की तुझी जर्नी आता सुरू झालीये, आता खूप काही करायचंय.
तर तुला काय वाटतं एकंदरीत तुझ्या डोक्यात आता नेमके प्लॅन, कारण तू आता मालिकाही केली आहेस, लीडची भूमिका तू ऑलरेडी केलेली आहेस, पण आता एक तो बिग बॉस मधलं तुझं एक रूप बघता किंवा तुझं एक पर्सनॅलिटी बघता आता तुला काय कदाचित वेगळ्या पद्धतीची कामं तुझ्याकडे येतील, त्यामुळे तू किती एक्सायटेड आहेस त्या सगळ्या कामांविषयी, किंवा तुला वेगळं काय तुझ्या डोक्यात आहे की आता मला हे करायचंय, बिग बॉसने मला हे शिकवलं की आता मला या दिशेने जायचंय? खूप एक्सायटेड आहे मी, कारण ते जसं तुम्ही बोललात की मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला पार करायला खूप आवडेल आणि मी आतापर्यंत ती माझ्यावर आलेल्या जबाबदाऱ्या पार करत आलो. मला पहिल्यापासूनच जे मला माझं पॅशन होतं, मला जायचं होतं ते म्हणजे एनसीसी मी केलं होतं, मला इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं. पण जर का आपल्या आर्मीवरती एखादी फिल्म असेल तर त्यामध्ये मला काम करायला खूप आवडेल, कारण मी इथून करेन, कारण ते मी सगळं अनुभवलंय, फील केलंय. आय थिंक तुम्ही टास्क मध्ये सुद्धा बिग बॉसच्या घरात सुद्धा पाहिलं असेल की तात्याचं ज्यावेळी आर्मी आली होती त्यावेळी मला ते एकदम लाईक आर्मी मला फील आला होता. सो अशा गोष्टी मला करायला आवडतील रिगार्डिंग आपल्या इंडियन आर्मी बद्दल असतील. सेकंड थिंग, क्रिकेट माझा खेळ खूप, स्पोर्ट्स खूप मी मनापासून आवडतो आणि मी खेळतो खूप चांगला. तर यस, त्यावरती एखादी स्पोर्ट्स बॅकग्राऊंड वरती एखादी फिल्म असेल ती करायला आवडेल. आणि सेकंड, तिसरी गोष्ट म्हणजे जी मगाशी मी बोललो नाहीये लास्ट इंटरव्ह्यूला, रॉ ज्या फिल्म असतात, जे गावाकडील काही रॉ एक विषय असतात, भारीवाले असे की यस, लव्ह स्टोरी वगैरे या गोष्टी आहेत, त्या तर होतीलच. पण जे असतं ना, बऱ्याच अशा गोष्टी आहेत, रिअल फिल्म्स असतात, रिअल गोष्टी घडलेल्या असतात, अशा फिल्म करायला मला खूप आवडते. चांगलं काम करायचंय आणि लोकांना खूप एंटरटेनमेंट करायचंय. बघूया काय होतं. एक जाता जाता शेवटचा प्रश्न, की बिग बॉस बद्दल लोकांची एक तर दोन मतं आहेत की हे सगळं खोटं असतं, काय ह्यांचं सगळं स्क्रिप्टेड असतं, तर त्याविषयी तू बोलशील. आणि यावेळेला तू, कारण तू जेव्हा बाहेर होतास बिग बॉस टेलिव्हिजनवर पाहत होतास, कदाचित तुझ्या डोक्यातही तो प्रश्न आला असेल, आता तू प्रत्यक्षात जाऊन आलायस त्यामुळे तुला ते कळलं असेल. हा एक प्रश्न असतो की हे लोकांच्या डोक्यात हा एक विचार असतो. आणि दुसरं म्हणजे की खरंच यानंतर करिअर सुरू होतं का प्रत्येकाचं, किंवा जिथे ज्यांच्याकडे कमी काम आहेत तेच इकडे येतात असंही बोललं जातं बऱ्याच सर्कल मधनं. मग या ओके. दोन्ही जे मुद्दे आहेत त्यावर तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे? दोन्ही मुद्दे मला खरं तर अजिबात पटत नाही जे लोकांना वाटतात. माझं वेगळं, खूप वेगळं मत आहे. मी तर हे म्हणेन की ज्याला कोणाला संधी मिळेल ना बिग बॉसच्या घरात यायची, ते ऍक्सेप्ट करा आणि बिग बॉसचा अनुभव घ्या. बिग बॉसच्या घरात राहा. तुम्ही किती दिवस राहाल हे महत्वाचं नाही, पण तुम्ही या, तो अनुभव फील करा आणि स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण ही गोष्ट एक वेगळं विश्व आहे आणि हे तुम्हाला बाहेरच्या जगात कधीच नाही मिळणार आहे. 100 दिवसाचा प्रश्न आहे. खूप मोठा जर्नी आहे हा त्याचा 100 दिवसाचा. पण या, कारण खूप काही शिकायला मिळते, स्वतःला ओळखता येते. आणि असं कुठंच काही नाही की कामं ज्याला कमी असतात ते म्हणजे या बिग बॉसच्या घरात, मला नाही वाटत असं कोणी असेल, कारण प्रत्येक जण माझ्याबरोबर होता, चांगलं काम करत होता. वैयक्तिक माझंच मी सांगेन की आत्ता सुरुवात केली मी जर्नी आणि मला चांगली कामं भेटतात. मला लोक विचारतात, लोक खूप प्रेम देतात, माझं प्रेक्षक मायबाप. चांगली सिरियल केली, त्यानंतर दुसरी सिरियलही चालू होती माझी. सो असं काहीच नाहीये की काम आणि नाहीयेत म्हणून लोक येतात. तो एक ऍक्च्युली गट्स पण पाहिजे ह्या गोष्टी फेस करायला, चॅलेंजिंग लाईफ जगण्याचं, ते ऍक्सेप्ट करण्याची पण एक डोक्यामध्ये एक गोष्ट पाहिजे की मला एक करायचा, हा अनुभव घ्यायचा आहे. सो प्लीज करा ते गोष्ट, कोणाकडे जर काही संधी आली तर, कारण कमी लोकांनाच ही संधी मिळते हे म्हणे. आणि यस, बिग बॉस नंतर माझं वैयक्तिक सांगेन मी, जे प्रत्येक कलाकाराला हवं असतं की तो माणूस म्हणून, विशाल निक्कम म्हणून कसं आहे, किंवा माणूस म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, किती चांगल्या पद्धतीने पोहोचेल हेच एक प्रयत्न असतो. मी आता 2-3 सिरियल केल्या, 1-2 फिल्म्स केल्या. त्यावेळी माझं ऍज अ कॅरेक्टर म्हणून मी माझं खूप लोकांपर्यंत पोहोचेल. त्यांनी खूप प्रेम दिलं, दख्खनचा राजा, ज्योतिबा म्हणा किंवा सात जन्माची गाठी म्हणा. पण विशाल निकम म्हणून लोकांना कमी ओळखत होते लोक. सो बिग बॉसमुळे चांगलंच होणार आहे हे मला 100% खात्री आहे. मी माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचलो आणि मी स्वतःला ओळखलं. त्यामुळे काम करताना मला मी अजून छान पद्धतीने काम करेल. जे 16 जण होते, 16 वेगळ्या पर्सनॅलिटीज बरोबर मी थांबलोय. चांगले ऍक्टर्स माझ्या बरोबर होते, त्यांच्याकडून खूप शिकलोय. कॉन्टॅक्ट वाढलेत, कनेक्शन्स वाढलेत. सो मला वाटतं ते डिपेंड आहे की माणूस स्वतः कसा घेतोय, ते कशा पद्धतीने युटिलाइज करतोय. चांगल्या पद्धतीने केलं तर खूप भारीच होणार आहे. बिग बॉस भारीच देणार आहे. फक्त तुम्ही ते स्वीकार करा आणि त्याला चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा, असं मला वाटतं.
निश्चित. आणि विशाल, खरं तर खूप खूप पुन्हा तुझं अभिनंदन की तू विनर ठरलेला आहेस बिग बॉस 3 चा आणि यापुढेही तुझी जर्नी अशीच यशस्वी राहील आमच्याकडनं सकाळ परिवाराकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटत राहू आपण अशाच मुलाखतीच्या माध्यमातून. येस येस, थँक्यू सो मच. सकाळसाठी मी कायम ऋणी आहे, कारण त्यांनी माझे बरेच इंटरव्ह्यूज आणि न्यूज माझ्या दिलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत मला पोहोचवले. आणि मला खूप आवडेल इथून पुढे अशी संधी मला मिळावी की आपलं इंटरॅक्शन व्हावं आणि आपण प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचावं. सो थँक्यू सो मच. टेक केअर. लवकर भेटू. थँक्यू. विनर आहे विशाल निकम. Bang, bro.